माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी 3 स्लीव्सचे डिझाइन दाखवणार आहे तुम्हाला, पण आपण त्यातली एकच स्लीव्हची डिझाइन बघितली होती। आज आपण दुसरी स्लीव्हची डिझाइन बघतोय। हॅलो एव्हरीवन, मी किशोरी, फॅशन डिझायनर अँड कोच, न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। स्लीव्ह डिझाइन आपण पाहतोय, फिश कट स्लीव्ह पाहतोय। फर्स्ट तुम्ही जी तुमची स्लीव्ज आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। तुमची किती साइजची स्लीव्ज असेल, सिंपल स्लीव्ज ती आपण ड्रॉ करून घेतली। त्याचं सेंटर काढून घ्यायचंय। हे आर्म होलचे दोन पार्ट आहेत, हा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे। फ्रंट पार्टला इथे 2 इंच पॉइंट करून घ्यायचं सेंटर पासून। सेंटर पासून 2 इंच पॉइंट केल्यानंतर आपल्याला हा फिशचा शेप देऊन घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे। हा जो राहिलेला पार्ट आहे तो यूज करायचा नाही आपल्याला, फक्त हा जो फिश कटचा आपण पार्ट काढलाय, ही स्लीव्ह बघा तुम्ही फिशचा शेप आलाय, त्यामुळे ह्याला फिश कटची स्लीव्ह म्हणतात। हा जो शेप आहे ह्याचे आपल्याला 4 पार्ट काढायचे 2 स्लीव्ह साठी। एका स्लीव्ह साठी आपल्याला हे फक्त 2च पार्ट हवे। आपण या 2 स्लीव्ह कट करून घेतलेल्या आहेत, लाइनिंग पण कट केले आणि आपण मेन फॅब्रिक पण कट केले। तसेच हे मेन फॅब्रिक आणि लाइनिंग दोन्ही एकमेकांना आपण जोडून घेतले। इथे मी फक्त जोडून घेतले, बाकी कोणतेही उलट सुलट असं केलेले नाहीये स्लीव्हला। आता आपण ह्या जो खालचा पार्ट आहे, जो फिश कटच्या खालील बाजूचा, हा वरच्या स्लीव्हचा पार्ट आहे, हा खालचा पार्ट आहे। ह्या खालच्या पार्टला आपण आता पाइपिंग करून घेणार आहे। ह्याला तुम्ही दोरी पाइपिंग केली तरी चालेल किंवा सिंपल पाइपिंग असेल ते केली तरी चालेल। तुम्हाला जर तुमच्या ब्लाउजचा कॉन्ट्रास्ट किंवा ड्रेसचा कॉन्ट्रास्ट कलर असेल तो तुम्ही यूज करू शकता। ह्याला तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर नॉर्मल आपण कोटसाठी किंवा हळदीसाठी स्टिच बनवतो ती बनवलेली आहे, ती आपण आता जोडू। एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट केलेला आहे, आता आपण पाइपिंग बनवून घेऊया। आपल्याला जेवढ्या साइजची पाइपिंग हवी असेल तेवढी आपण फोल्ड करणार आहे। एकसारखा आणि सुंदर पाइपिंग कसं बनवायचं मी एक लास्ट व्हिडिओ मध्ये, आपल्या YouTube चॅनलच्या लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर तो व्हिडिओ बघू शकता। त्यात मी इन डिटेल आपलं पाइपिंग कसं बनवायचं ते मी शेअर केलेलं आहे। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला। एकसारखा आणि सुंदर पाइपिंग कसं बनवायचं मी एक लास्ट व्हिडिओ मध्ये, आपल्या YouTube चॅनलच्या लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर तो व्हिडिओ बघू शकता। त्यात मी इन डिटेल आपलं पाइपिंग कसं बनवायचं ते मी शेअर केलेलं आहे। मी पाइपिंग बनवते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ
जे असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला। पाइपिंग बनवून आपलं रेडी झालंय। जो आपला स्लीव्ज आपण कट केलेली होती ते आपण परत घेऊया आणि जो सेंटरचा पॉइंट आहे तो मार्किंग करून घेऊया। दोन्ही स्लीव्जला करायचा आहे। खूप इझी आणि फास्ट होणारी ही स्लीव्ज आहे आणि खूप दिसायलाही सुंदर दिसते। हे दोन्ही सेंटर नॉचेस करून घेऊया आपण। हे पॉइंट जे दोन्ही आहेत ते मॅच करायचे आहेत। हे दोन्ही पार्ट इक्वलच आहेत त्यामुळे तुम्ही कोणताही पार्ट एकमेकावर ठेवू शकता। ही आपली स्लीव्ज बनवून रेडी झाली आहे, पाहू शकता तुम्ही। आता तुम्हाला फक्त ह्यामध्ये एक आणखीन काम करायचंय की आपल्याला आपण आर्म होलचा जो शेप आहे दोन्ही इक्वल आहे, तर आपल्याला आर्म होलचा फ्रंट साइडचा शेप आपल्याला द्यायचा आहे। ज्या बाजूला हा पाइपिंगची स्लीव्ज आपण ठेवलेली आहे त्या बाजूला आपण हा शेप इथे देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जो पाइपिंगचा शेप आणि डिझाइन आहे ती फ्रंट बाजूला दिसेल। ही स्लीव्सची डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतायत का आणि हेल्पफुल वाटतायत का तेही मला नक्की सांगा। व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।